मात्र आज दिवसभरातल्या अनेक सत्रांपैकी पहिलं आणि अतिशय महत्त्वपूर्ण सत्र ज्याला आपण सुरुवात करतोय. आपल्यासोबत आहेत मुरलीधर मोहोळजी, सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री. खूप खूप स्वागत. आपण विशेष उपस्थिती लावलीत आजच्या या कार्यक्रमाला. बरं, तुमचं व्हिजन हे फार क्लिअर असतं, कारण कोरोना काळामध्ये रस्त्यावरती उतरून प्रत्येक व्यक्तीबरोबर जाऊन तुम्ही केलेलं कार्य आणि त्यानंतर आज थेट मोठी जबाबदारी केंद्रानं आपल्यावरती दिलेली आहे. मला सहकार या दृष्टीनं विचारायचंच आहे. मात्र अगदी सुरुवातीला महत्वाचा प्रश्न की पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचे अनेक महत्वाचे दुवे आहेत, जेणेकरून पश्चिम महाराष्ट्र हा सगळ्या भारतभर ओळखला जातो. त्याची काही बलस्थानं आहेत. ती बलस्थानं तुमच्या नजरेतून काय आहेत मुरलीधरजी? मला सुरुवातीला तर लोकशाहीला मी धन्यवाद देईन की काही वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना आपण सन्मानित आज करताय. मी दुसऱ्यांदा याच वर्षात आपल्या कार्यक्रमाला येतोय. आणि शिवाय पश्चिम महाराष्ट्र हा विषय घेऊन आपण पश्चिम महाराष्ट्राचा विकास, भविष्यातली त्याची दिशा, एकूणच या सगळ्या विषयावरती आज दिवसभरामध्ये या वेगवेगळ्या सत्रामध्ये आपण त्याची चर्चा घडवून आणणार आहोत. मला असं वाटतं मी आज केंद्रामध्ये देशाचा एक मंत्री म्हणून काम करत असलो, देशभरामध्ये प्रवास असला तरी सुद्धा मी येतो पश्चिम महाराष्ट्रातून, पुण्यातून येतो. त्यामुळे स्वाभाविकपणे माझं पुणे असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, एकूणच महाराष्ट्र असेल, या दृष्टीनं निश्चितपणे मला जे काम दिलंय, मला जी जबाबदारी दिली आहे, मला असं वाटतं मी त्या दृष्टिकोनातनं किंवा त्या नजरेतनं मी पाहिलं पाहिजे की मला जे काही काम दिलं त्याच्यातनं मला पश्चिम महाराष्ट्रासाठी म्हणून काय करता येईल. एकूण सारासार सगळाच विचार करता पश्चिम महाराष्ट्रात तसा एक समृद्ध प्रदेश आहे, आपण विभाग म्हणूया. भौगोलिकदृष्ट्या 5 जिल्हे त्याच्यामध्ये येतात: सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे. पण मला असं वाटतं की एक सहकाराच्या दृष्टिकोनातनं जेव्हा मी सहकार म्हणून जेव्हा काम करतोय आता, तर सहकार हा देशभरामधला जर एकूण सहकार आपण पाहिला तर त्याच्यात महाराष्ट्र हा सर्वात पुढे आहे. म्हणजे आज देशातल्या 8.8 लाख सहकारी सोसायट्यांमधल्या एकट्या महाराष्ट्रात 2 लाख सोसायट्या आहेत. बरोबर. आणि त्या महाराष्ट्रातलं पश्चिम महाराष्ट्र हे प्रमुख केंद्र आहे सहकाराचं, असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण पाहिलं की वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये, त्या गावातल्या प्राथमिक जी क्रेडिट सोसायटी, त्याला पॅक्स म्हणतो आपण, तिथपासून ते साखर कारखान्यापर्यंत सहकार हा इतका मोठ्या प्रमाणामध्ये अगदी तळागाळात रुजला आहे. सर्वसामान्य माणसाच्या, शेतकऱ्याशी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सहकाराशिवाय त्याचं जीवनच नाही, अशा पद्धतीने पश्चिम महाराष्ट्राचं सहकाराचं वर्णन आपल्याला करता येईल. मला असं वाटतं जेव्हा पश्चिम महाराष्ट्र म्हणून, सहकार म्हणून मी जेव्हा पाहतो की जसं समृद्ध सहकार आणि समृद्ध त्या माध्यमातून गावं, शेतकरी परिवार हे पश्चिम महाराष्ट्राचं आपल्याला आज मला असं वाटतं की इतर राज्यातल्या आणि देशातल्या तुलनेच्या मानानं खूप आपण चांगली परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये. पण जेव्हा तुमच्याकडे काम येतं आणि जेव्हा तुम्ही पुढचा विचार जेव्हा कराल, मला असं वाटतं की एकूणच देश म्हणून तुम्हाला विचार करावा लागणार आहे. त्यात महाराष्ट्रात तुम्ही जाता म्हणून महाराष्ट्राचा विचार. तर मागच्या काही काळामध्ये जेव्हा खरं तर माननीय मोदीजींनी हा विचार केला की देशातल्या जवळपास 30 कोटी सदस्य आज सहकाराचे देशामध्ये. बरोबर. 30 कोटी संपूर्ण. आणि 30 कोटी जर सदस्य असतील याचा अर्थ असा येतो की आज या देशातल्या लोकसंख्येच्या कमीत कमी आज आपण 1/4 साधारणतः लोकसंख्या ही सदस्य म्हणून काम करते. बरोबर. परिवारांचा विचार केला तर तितकंच परिवार जर आपण पाहिलं तर लोकसंख्या खूप मोठी आहे. आणि म्हणून इथून मागच्या काळामध्ये देशाचं सरकार चालवत असताना सहकार हे केवळ कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत एक विभाग होता. बरोबर आहे. म्हणजे मोदीजींनी हा विचार केला की या देशातल्या सहकाराच्या माध्यमातून जर आम्हाला ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करायची असेल, आज आम्ही 11व्या स्थानावरून 4थ्या स्थानावरती जागतिक अर्थव्यवस्थेवरती आलो, पण आम्हाला अजून पुढे जायचं असेल तर आम्हाला आमच्या खरं तर ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणं आणि म्हणून सहकाराला एक वेगळं स्थान मिळावं, सहकाराच्या माध्यमातूनच ते शक्य आहे. म्हणून एक स्वतंत्र मंत्रालय सहकाराचं झालं आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमित भाई म्हणाले. बरोबर. अमित भाई शहांकडे आपण पाहताना पाहतो की या देशाचे गृहमंत्री, एक भारतीय जनता पार्टीचं वरिष्ठ नेतृत्व म्हणून, पण गावातल्या सोसायटीपासून जिल्हा बँकेच्या अध्यक्षापर्यंत ज्यांचा खरं तर सहकारातनं प्रवास सुरू झाला ते अमित भाई आहेत. आणि मला असं वाटतं की मग सहकाराचं काम जे सुरू झालं मागच्या 5 वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सहकाराला ताकद देणं, सहकारातून समृद्धीकडे ही परिकल्पना खऱ्या अर्थानं साकार करण्यासाठी म्हणून
मग अनेक अनेक विषय नव्यानं आले जे सहकाराला आज ताकद देतात. महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण मी देईल की जेव्हा आपण महाराष्ट्राचं बोलतोय, पश्चिम महाराष्ट्राचं बोलतोय, पश्चिम महाराष्ट्रात आज देशातले सर्वाधिक साखर कारखाने आहेत. हो. या साखर कारखान्यांना एनसीडीसीच्या माध्यमातून आर्थिक ताकद देणं, आर्थिक मदत उभी करणं, शेवटी हे सहकारी साखर कारखाने हे लोकांचे आहेत. याच्यात शेतकऱ्यांचा, थेट शेतकऱ्यांचा सहभाग आहे. त्याच्यावरती त्यांचं सगळं जीवन अवलंबून आहे. अशा वेळेला मागच्या 2-3 वर्षाचा जर आपण साधारणतः आलेख पाहिला तर एनसीडीसीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना 10,000 कोटी रुपयाची मदत ही केंद्र सरकारनं दिली. बरं. आज त्याच्यामुळे हे साखर कारखाने जिवंत राहिले. तोट्यात असलेले साखर कारखाने हे नफ्यात आले. आर्थिक स्थिती मजबूत झाली. शिवाय याचा विचार करताना गावातली आमची जी प्राथमिक आपण क्रेडिट सोसायटी म्हणतो, जी प्रत्येक गावातल्या प्रत्येक घराशी त्याचा रोजचा संबंध आहे. मग तिथनं बी बियाण्यासाठी कर्ज मिळणं, शेतीच्या अवजारांसाठी कर्ज मिळणं, पैसे ज्या ज्या शेतीच्या कामासाठी लागतात ती गावातली सोसायटी देते. बरं. ती जिल्हा बँकेकडनं पैसे घेते, जिल्हा बँक राज्य सरकारी बँके. आणि म्हणून या केवळ एका कामापुरतं गावातल्या सोसायटीला मर्यादित न ठेवता या सोसायटीला अनेक व्यवसाय आता आम्ही दिले. आता गावातली सोसायटी स्वतःचा पेट्रोल पंप चालू करू शकते. सीएससी सेंटर, आज सीएससी गावातल्या प्रत्येक सोसायटी सीएससी आहे. आज आम्ही जनऔषधालय, प्रधानमंत्री जनऔषधालय सोसायट्यांना आम्ही देतो. याच्या मागचा उद्देश आहे की गावातल्या सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि त्यामुळे सहकार मजबूत करणं, सक्षम करणं. तर पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात खरं तर हे खूप अगोदर आमच्या सहकार खूप समृद्ध आहे. पण या सगळ्या विषयातनं पश्चिम महाराष्ट्राला अधिक मदत कशी देता येईल, अधिक ताकद कशी देता येईल याचा विचार मी माझं खातं म्हणून, मी जेव्हा सहकाराचा आज देशाचा मंत्री म्हणून काम करतो, मला असं वाटतं मी स्वतः एका खेडेगावातून येतो. इथून 20 किलोमीटरवरती माझं गाव आहे. आजही माझ्या गावातल्या सोसायटीत माझ्या वडिलांचं सदस्य म्हणून त्यांचं नाव आहे. बरं. सोसायटीत. त्यामुळे मी एक शेतकऱ्याच्या घरातून आलेला मुलगा, त्यामुळे मला शेती, शेतकरी, माझा पश्चिम महाराष्ट्र याचं बऱ्यापैकी माहिती आहे, ज्ञान आहे. मला असं वाटतं म्हणून कदाचित मला काम दिलं असावं माझ्या पक्षानं. म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र किंबहुना देशात, आता हा मी म्हणालो तसं बघा, हा थोडा व्यापक विचार आपण थोडासा करूया. महाराष्ट्रात सहकार्य, गुजरातमध्ये सहकार्य, कर्नाटकमध्ये सगळं, पण देशाच्या सर्व राज्यांमध्ये हा सहकार पोहोचावा. सर्व समान गावातल्या, खेड्यातल्या सहकाराच्या विषयांमध्ये तिथे समृद्धी यावी. शहराच्या विषयात आपण सहकारी बँका आहेत, पतसंस्था आहेत, मल्टीस्टेट सोसायटीज आहेत. याला कसं आपल्याला ताकद देता येईल हा सगळा विचार सहकारातून होतो. आणि म्हणून मी जरी देशभर काम करत असतो, माझ्या महाराष्ट्राला, पश्चिम महाराष्ट्राला मला याच्यातनं अधिक काय देता येईल, पुढच्या काळातनं हा सहकार अजून समृद्ध कसा येईल याचा विचार मी निश्चितपणे